इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर शहरातील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। या प्रकरणावर कारवाई करत आज सकाळी गुन्हे शाखेचे विशेष पथक शाळेत दाखल झाले। शाळेतील सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सखोल तपासणी करण्याचे काम पथकाने त्वरित सुरू केले आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने शाळेतील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत। या फुटेजमधून शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेचे साक्षीदार कोण आणि कशाप्रकारे ही घटना घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। विशेषतः शाळेच्या परिसरात घडलेल्या तोडफोडीच्या घटनांपासून मुलींवरील अत्याचारापर्यंत सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी केली जात आहे। सीसीटीव्ही फुटेजमधून गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असून या तपासातून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे। या तपासणीच्या दरम्यान शाळेतील शिक्षकांची देखील चौकशी होणार आहे। शिक्षकांच्या जबाबांमधून या प्रकरणातील सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे। शाळेतील कोणत्या शिक्षकांनी कोणत्या वेळी काय पाहिले किंवा कोणत्या गोष्टींची माहिती होती याचा सखोल तपास होईल। यामुळे या गंभीर घटनेची साखळी उघड होईल अशी अपेक्षा आहे। गुन्हे शाखेच्या पथकाच्या या जलद कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणामुळे पालकवर्ग चिंतेत आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आणि मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि शिक्षकांच्या चौकशीच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाईल। या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाच्या प्रत्येक अंगाची सखोल तपासणी करत आहे। शाळेतील सुरक्षेचा प्रश्न आणि मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे आणि या तपासणीच्या निकालावर शहरातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत। शाळा प्रशासनावर काय कारवाई होईल, गुन्हेगार कोण आहेत आणि पुढील उपाययोजना काय असतील याकडे संपूर्ण बदलापूर शहराचे लक्ष लागले आहे।